बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आली। पंचायत समिती सभापती निवडणुकीमध्ये राडा झाला। भाजपने 3 सदस्य पळवल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला आणि त्यानंतर हा राडा झाला। अंबादास दानवेंच्या अंगावर सुद्धा काही कार्यकर्ते धावून गेले। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा राडा शमवण्याचं काम केलं। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीने हा आरोप झाला आणि त्यानंतर भाजपने 3 सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंनी आरोप केला आणि नंतर भाजपचे कार्यकर्ते अंबादास दानवेंच्या अंगावर धावून गेले। अशा सुद्धा पद्धतीची माहिती सध्या समोर येते। बातमी सांगलीमधून आहे। सांगलीच्या बुधगाव पंचायत समितीतील एक धक्कादायक वृत्त समोर येते। बुधगाव पंचायत समिती गणातील सदस्यांचं अपहरण झाल्याची तक्रार आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्याचंच अपहरण झालंय। उद्या पंचायत समिती सभापतीची निवड होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आणि कुटुंबांनी या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। मिरज तालुक्यातील बुधगाव पंचायत समितीतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्याचं अपहरण झाल्याचा संशय असून तशी तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे। उद्या होणाऱ्या पंचायत समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर अपहरण झाल्याची सदस्याच्या कुटुंबांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। आमचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य श्री पांडुरंग कृष्णा इंगळे यांचं 5:30च्या सुमारास बुधगाव माधवनगर रस्त्यावरील त्यांच्या शेतातून अपहरण झालेलं आहे। उद्या पंचायत समितीची निवडणूक आहे आणि उपसभापतीसाठी त्यांचा अर्ज आम्ही भरणार होतो। सगळ्याच लोकांचा त्यांना पाठिंबा होता, परंतु कुठल्या तरी विरोधी पक्षानं जाणीवपूर्वक हे काम केलेलं आहे। मी माझ्या कामानिमित्त बाहेर असताना मला त्यांच्या मित्रांचे फोन आले, वडिलांचा फोन लागत नाहीये म्हणून मी त्यांना परत फोन करण्याचा कॉन्टॅक्ट केला, फोन केला, पण त्यांचा फोन पण मला स्विच ऑफ लागला। त्यानंतर मी स्वतःहून आम्ही थोडं इकडे तिकडे परिसरात पाहणी केली। त्यानंतर आम्हाला त्यांच्या मित्रांकडून आमच्या रानामध्ये त्यांची गाडी मिळून आली। गाडी पडलेल्या स्वरूपात होती।